MPBTच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. माय नेम इज अक्षय लोंढे आणि मी इथं तुम्हाला फिजिक्स या विषयाचं मार्गदर्शन करतो. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण नीट लेवलचे काही क्वेश्चन्स बघितले होते, बरोबर. आज सुद्धा आपण काही न्यूमेरिकल्सच घेणार. जे स्टुडंट नीट लेवलचं प्रिपरेशन करतायत त्यांनी हे लेक्चर अवश्य बघावं. त्यातली काही न्यूमेरिकल्स तुम्ही सॉल्व करू शकता. आणि जे स्टुडंट नीटचं प्रिपरेशन करत नाही त्यांनी सुद्धा हे लेक्चर पाहायचं आहे. त्याच्यामधले काही सिंपल न्यूमेरिकल्स त्यांनी सॉल्व करायचे. ठीक आहे, तर पहिलं न्यूमेरिकल आज आपण चालू करूया. तुम्ही वरती हेडिंग द्या की प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी अँड डायमेन्शनल ॲनालिसिस ब्रॅकेटमध्ये न्यूमेरिकल्स. पहिला क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन नंबर फर्स्ट, डायमेन्शनल formula for surface tension is, आणि गिवन मध्ये आपल्याला दिलंय, गिवन मध्ये त्यांनी दिलंय S इज इक्वल टू रो जी आर एच डिवाइड बाय टू. बघा क्वेश्चन मध्ये काय सांगितलं त्यांनी. आपल्याला सांगितलं की डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर सरफेस टेन्शन इज, म्हणजे सरफेस टेन्शनचा डायमेन्शनल फॉर्म्युला इथं आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. एक फॉर्म्युला दिलाय जो की सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला. त्याच्यामधल्या काही टर्म्स आपल्याला इथं त्यांनी सांगितलेले आहेत. काय काय टर्म दिले ते आपण इथं लिहितो मी. इथं लिहितो मी वेअर. बघा एस म्हणजे सरफेस टेन्शन आहे. S is a surface tension. Rho density आहे. R radius आहे. G acceleration due to gravity आहे. आणि H आहे height. ठीक आहे. बघा डायमेन्शनल फॉर्म्युला जर फाइंड आउट करायचा असेल कोणत्याही टर्मचा, तर आपल्याला बाकीच्या सर्व टर्म्सचे डायमेन्शनल फॉर्म्युले माहिती असायला पाहिजे. अगदी सोपं आहे. एखाद्या फिजिकल क्वांटिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला काय माहिती असावं लागतं, तो फॉर्म्युला एकतर माहिती असायला पाहिजे. आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये जेवढ्या टर्म्स आहेत त्या प्रत्येक टर्मचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपल्याला माहिती असायला पाहिजे, बरोबर आहे. सो एस म्हणजे सरफेस टेन्शन आणि ह्या एस चा आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे इथं मी लिहितो, मग इथे लिहितो मी डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ एस म्हणजे सरफेस टेन्शन इज इक्वल टू, ह्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे ह्या सर्व टर्मचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपल्याला एकत्र करावा लागेल, बरोबर. पहिली कोणती टर्म आहे बघा, रो. रो म्हणजेच काय आहे, डेन्सिटी. बघा इकडं मी काय करतो, त्या बाजूला सगळ्या टर्मच्या डायमेन्शन्स किंवा डायमेन्शनल फॉर्म्युला लिहितोय. ठीक आहे, तुम्ही सुद्धा सवय लावा एक की डायमेन्शनल फॉर्म्युला फाइंड आउट करताना कॅल्क्युलेशन जे करावं लागतं ते साईडला करत जावं. ठीक आहे, तर रो आहे. रो म्हणजेच काय, डेन्सिटी. डेन्सिटीचं युनिट काय असतं, डेन्सिटी किलोग्राम पर मीटर क्यूब, किंवा डेन्सिटी म्हणजेच काय, मास अपॉन व्हॉल्यूम. एकतर फॉर्म्युला वरून जावा किंवा युनिट वरून गेलं तरी सुद्धा चालेल. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मास म्हणजेच लेंथ आणि व्हॉल्यूम म्हणजेच काय असतं, मास म्हणजे कॅपिटल एम, मास म्हणजेच काय, कॅपिटल एम. आणि व्हॉल्यूम आपल्याला माहिती काय होतं, एल क्यूब आहे, बरोबर. मास म्हणजेच त्याच्यासाठी किंवा मासचं डायमेन्शन काय आहे, एम रेज टू 1. आणि व्हॉल्यूम कशामध्ये मेजर करतो आपण, मीटर क्यूब मध्ये. मीटर म्हणजेच काय, लेंथ म्हणजेच एलचा काय येणार आहे, क्यूब, बरोबर. व्हॉल्यूम इन एल क्यूब. हे काय झालं, डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ डेन्सिटी झालं. ते इथं लिहितो पहिल्यांदा, बरोबर. एम रेज टू 1 अपॉन एल क्यूब. पुढची कोणती टर्म आहे बघा, जी म्हणजेच काय, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याचं काय युनिट असतं, मीटर पर सेकंड स्क्वेअर असतं. काय असतं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग ह्याच्यावरून तुम्ही ह्या युनिटवरून तुम्ही डायमेन्शनल फॉर्म्युला लिहू शकता.
मीटर म्हणजेच लेंथ आहे आणि s स्क्वेअर म्हणजेच टाइमचा स्क्वेअर आहे. टाइमचा स्क्वेअर म्हणजेच t स्क्वेअर l रेज टू 1. हा झाला डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तो इथे लिहून टाकतो मी l रेज टू 1 डिवाइड बाय t स्क्वेअर. पुढची टर्म आहे रेडियस. रेडियस म्हणजे लेंथच आहे. लेंथ आहे म्हणजेच त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय येणार l रेज टू 1. बरोबर, l रेज टू 1. पुढची टर्म आहे h. h म्हणजे काय आहे हाईट. हाईट म्हणजे सुद्धा लेंथच आहे. त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय येणार आहे l रेज टू 1 डिवाइड बाय काय आहे 2. पण 2 ला 2 काय कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट आहे म्हणजेच ती काय असणार आहे डायमेन्शन लेस क्वांटिटी आहे. त्याला कोणतेही डायमेन्शन नसणार आहे. बरोबर, आता हे सगळं कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, सोडवायचं आहे. ते सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ s म्हणजे सरफेस टेन्शन मिळेल. ठीक आहे, बघा इकडे इथं आहे l क्यूब, इथं आहे l रेज टू 1, इथं आहे l रेज टू 1 आणि इथं आहे l रेज टू 1. बरोबर, l आणि l यांचं मल्टिप्लिकेशन आहे. 3 वेळेस l आहे. l इंटू l म्हणजे l क्यूब येणार आहे. न्यूमरेटरला आहे l क्यूब आणि डिनॉमिनेटरला पण आहे l क्यूब. म्हणजे थोडक्यात हे काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. मग उरणारे काय बघा m रेज टू 1 आणि डिवाइड बाय काय आहे t स्क्वेअर. बरोबर, त्याला मी वरती नेलं तर काय मिळेल आपल्याला m रेज टू 1 आणि t रेज टू -2. हा झाला डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ s. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ सरफेस टेन्शन. आलं लक्षात? खूप सोपा क्वेश्चन होता. हा क्वेश्चन सगळ्यांनी सॉल्व्ह करायचा आहे. ओके, पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. पुढचा क्वेश्चन नेक्स्ट. एकदम इझी क्वेश्चन आहे. काही क्वेश्चन डिफिकल्ट असतील पण ते पण आपण व्यवस्थित सॉल्व्ह करूया. ठीक आहे, बघा क्वेश्चन दुसरा लिहितो मी इथं. सेकंड क्वेश्चन, फाइंड द dimensions of the potential. Find the dimensions of the potential and capacitance. त्याच्यासाठी गिवन मध्ये त्यांनी आपल्याला दिलेलं आहे की E is equal to V into I into T आणि Q is equal to C into V असं दिलेलं. ठीक आहे, क्वेश्चन बघा काय दिलं, फाइंड द डायमेन्शन्स ऑफ पोटेन्शियल अँड कॅपॅसिटन्स. आता पोटेन्शियल आणि कॅपॅसिटन्स ह्या टर्म्स कडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. येत्या लक्षात, ह्या टर्म्स अजून तुम्हाला झालेल्या नाहीये. ठीक आहे, आपण फक्त प्रॅक्टिस घेतोय. ओके, त्यामुळे ज्या टर्म्स नवीन येत आहेत त्या टर्म्सचे जे फॉर्म्युले वगैरे काय असतील ते मी तुम्हाला सांगत जाईल. तुमच्या डोक्यामध्ये असा एक प्रश्न असेल, सर मग हे आम्हाला जर माहिती नसेल तर आम्ही कसं सॉल्व्ह करायचं. बघा, हे नीट लेवलचे क्वेश्चन्स आहेत. नीटची परीक्षा तुम्ही कधी देणार आहे? तुम्ही देणार आहे सगळी 12वी झाल्यानंतर. मग 12वी झाल्यानंतर तुम्हाला सगळे फॉर्म्युले येतच असणार आहे. येतं लक्षात? त्यावेळेला तुम्हाला सगळं माहिती असणार आहे. येतं लक्षात? मग आता आपण फक्त काय करतोय, प्रॅक्टिस घेतोय की क्वेश्चन्स कोणत्या लेवलचे पडतात. जिथं काही नवीन येत असेल तिथं मी तुम्हाला सांगतोच. ओके, बघ आता ह्याच्यामधल्या सगळ्या टर्म्स पहिल्यांदा आपण लिहूयात की याच्यामध्ये काय दिलंय त्यांनी. काय काय दिलं बघा. ई म्हणजे आहे इलेक्ट्रिकल एनर्जी. ई म्हणजे आहे इलेक्ट्रिकल एनर्जी. इथे लिहितो मी, सगळ्या टर्म लिहितो. इलेक्ट्रिकल एनर्जी. त्याच्यानंतर व्ही म्हणजे आहे पोटेन्शियल. व्ही म्हणजे पोटेन्शियल. आता काहीच विचार करू नका की पोटेन्शियल म्हणजे काय असतं काय. इथे लक्षात, आय म्हणजे करंट आहे. आय म्हणजे करंट आहे. टी म्हणजे टाइम आहे. टी म्हणजे टाइम आहे. क्यू म्हणजे इथं चार्ज आहे. चार्ज बरोबर. सी म्हणजे कॅपॅसिटन्स आहे. कॅपॅसिटन्स. आणि शेवटी आहे व्ही ऑलरेडी लिहिलाय. व्ही म्हणजे काय, पोटेन्शियल आहे. बरोबर. ओके, तर ह्या सगळ्या टर्म्स आहेत. ह्याच्या काही टर्म्स तुम्हाला नवीनच आहेत. बरोबर. ओके, तर आपल्याला इथं त्यांनी काय सांगितलं की फाइंड द डायमेन्शन्स ऑफ पोटेन्शियल असं म्हटलंय. पोटेन्शियल म्हणजे आपल्याला व्हीचं काय करायचं, आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युला काढायचा आहे व्हीचा.
आणि दुसरं सांगितलं त्यांनी की कपॅसिटन्सचं डायमेन्शन म्हणजेच काय, तर कपॅसिटन्स आहे चा आपल्याला काय करायचं डायमेन्शनल फॉर्म्युला इथं तयार करायचं. ठीक आहे, तर पहिलं इक्वेशन घेऊयात आपण. इथं पहिलं इक्वेशन E इज इक्वल टू व्ही आहे. इथं लिहितो मी लेट E इज इक्वल टू काय दिलं आपल्याला व्ही आय टी. आपल्याला V चा फॉर्म्युला फाइंड आउट करायचा, त्यामुळे मी V या टर्मला एका बाजूला ठेवतो आणि I आणि T या दोन्ही टर्म इकडं नेतो. त्या दोन्ही इकडं मल्टिप्लाय आहेत बरोबर, इकडं आल्यानंतर डिवाइड होतील. म्हणजे आपल्याला काय मिळेल, V इज इक्वल टू E अपॉन आय टी असा फॉर्म्युला तयार होईल बरोबर. I म्हणजे करंट आहे आणि T म्हणजे टाइम आहे आणि E म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी आहे. ठीक आहे, आता V चा डायमेन्शनल फॉर्म्युला कसा लिहिणार किंवा कसं सोडवायचं बघा. इथं लिहितो मी डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ V बरोबर. लेफ्ट साइडला लिहितो डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ V म्हणजेच पोटेन्शियल इज इक्वल टू काय करावं लागेल आपल्याला, E चा डायमेन्शनल फॉर्म्युला डिवाइड बाय I चा डायमेन्शनल फॉर्म्युला डिवाइड बाय T चा डायमेन्शनल फॉर्म्युला, असं सगळ्या टर्मचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपल्याला तिथे लिहावा लागेल बरोबर. मग E म्हणजे काय, एनर्जीचा डायमेन्शनल फॉर्म्युला, एनर्जीचं युनिट जूल असतं, युनिट वरून सॉल्व केलं तरी सुद्धा चालेल बरोबर. आता इथं कसं करणार, एनर्जी आपल्याला माहिती आहे, एनर्जी वर्क हे दोन्ही सुद्धा कसं असतं सेम, एनर्जी इज इक्वल टू वर्क हे शिकलोय आपण बरोबर. फोर्स इनटू काय आहे डिस्प्लेसमेंट हे झालंय आपल्याला, त्यामुळे पटकन सोडवणार आहे मी. E इज इक्वल टू फोर्सचं मी डायमेन्शनल फॉर्म्युला लक्षात ठेवायला सांगितलंय बरोबर. काय फॉर्म्युला, LMT ची पॉवर -2 बरोबर. मग इथं लिहिता येईल LMT ची पॉवर -2 आणि इंटू डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ आहे, म्हणजेच इथं येणार L⁻⁴ बरोबर. मग काय बघा बरं, L⁻⁴ इथं 1 आहे आणि इथं L⁻⁴ आहे. मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन असेल तर इंडेक्सचे ॲडिशन होते हे पण सांगितलंय मी. म्हणजेच काय येणार आहे, L⁻² येणार बरोबर. L⁻1 आणि L⁻1 यांचं मल्टिप्लिकेशन L⁻1 इंटू L⁻1 काय होणार आहे, बेस समान असेल तर इंडेक्सची ॲडिशन 1 + 1 2. पुढं काय बघा, M⁻² किती आहे 1 आणि T⁻² किती आहे -2. हे काय मिळालं आपल्याला, डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. मग तो आपण न्यूमरेटरला इथं लिहूया. काय आहे, L⁻², M⁻1 आणि T⁻². ठीक आहे, डिवाइड बाय काय आहे बघा बरं, I म्हणजेच काय, करंटचं युनिट काय असतं एम्पियर. करंटचं युनिट काय आहे एम्पियर आहे बरोबर. मग आता हा पहिलाच प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये करंट ही टर्म आलेली आहे, करंट. आणि आपण फंडामेंटल क्वांटिटीज बघितल्या, तर फंडामेंटल क्वांटिटीजचे सिम्बॉल्स पण बघितलेत, एसआय युनिट पण बघितलेत आणि एसआय युनिटचे सिम्बॉल पण बघितलेत. ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की करंटचं युनिट आहे एम्पियर आणि एम्पियरसाठी तुम्ही नोटेशन काय करा, कॅपिटल A यूज करायचं. मग I साठी डायमेन्शनल फॉर्म्युला काय येणार, तर एम्पियर⁻² काय येणार आहे 1 येणार. काय येणार आहे, एम्पियर⁻1. समजतंय, एम्पियर⁻1. जसं आपण मासचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपण काय लिहितो, M⁻1 लिहितो. मासचं नोटेशन काय आहे, मासचं नोटेशन आपण M लिहितो. तसं करंटचं नोटेशन एकतर काय करा, A यूज करा किंवा I यूज केलं तरी सुद्धा चालेल. A च्या ऐवजी इथं तुम्ही I यूज केलं तरी सुद्धा चालू शकेल. ठीक आहे, मी A यूज करतो तात्पुरतं बरोबर. ओके, एम्पियर⁻1. T काय आहे, T म्हणजे आहे टाइम आणि टाइमचं डायमेन्शनल फॉर्म्युला काय असणार आहे, T म्हणजे T⁻² काय येणार आहे 1. मग काय येईल बघा बरं, हे सॉल्व्ह केल्यानंतर बघा बरं, हे जर वरती नेलं तर ह्याची पॉवर -1 होईल आणि ह्याला पण वरती नेलं तर ह्याची पॉवर -1 होईल. इथं ऑलरेडी T⁻² आहे आणि हे जर वरती नेलं तर परत T⁻−1 त्याच्यामध्ये जाऊन काय होणार आहे, ऍड होणार आहे. म्हणजेच T⁻² काय होणार आहे -3. समजतंय बघा, L⁻². ठीक आहे, M⁻1. ज्यांना समजलं नसेल त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. L⁻², M⁻1 मी आहे असं लिहितो, चला आहे असं लिहितो. ठीक आहे, आणि ह्या दोन्ही टर्म वरती नेतो. वर नेल्यानंतर काय होणार आहे, A⁻−1 आणि T⁻² काय होणार आहे -1. ठीक आहे, दोन्ही टर्म वरती नेल्या. चला असं सोडूया. काय होतंय बघा, मग आता इथं L⁻² आहे असं राहील, M⁻1 आहे असं राहील, T⁻−2 आणि T⁻−1 इथं काय होणार आहे मल्टिप्लिकेशन मध्ये इंडेक्सचे ॲडिशन.
-2 आणि -1 चे ॲडिशन -3 म्हणजे t⁻³ आणि a⁻⁻1 हा झाला डायमेन्शनल फॉर्म्युला कशाचा? डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर V म्हणजे पोटेन्शियल. ओके, आता पुढे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर कॅपॅसिटन्स. आता फाइंड आउट करायचं आहे डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर कॅपॅसिटन्स C. ठीक आहे, बघा इकडे सॉल्व्ह करतो. इथं जाऊया. बघा फॉर्म्युला काय आहे इथं लिहितो. लेट Q इज इक्वल टू काय दिलं आपल्याला? C इंटू V. C म्हणजे काय? कॅपॅसिटन्स. त्याचा आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे, बरोबर. मग ह्याला एका बाजूला ठेवतो C ला आणि V इकडच्या बाजूला नेतो. म्हणजे काय सांगा बरं? देअरफॉर C इज इक्वल टू काय फॉर्म्युला मिळेल? V इकडे नेल्यानंतर Q डिवाइड बाय काय मिळेल आपल्याला? V मिळेल, बरोबर. ओके, Q म्हणजे काय आहे? चार्ज. Q म्हणजे काय आहे? चार्ज. आणि Q चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. Q इज इक्वल टू मी सांगितलंय पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण जिथं फंडामेंटल क्वांटिटीज बघितल्या त्याच्यामध्ये शिकलो आपण. चार्ज म्हणजे काय असतो? करंट इंटू काय असतं? टाइम. करंट इंटू काय आहे? टाइम, बरोबर. मग चार्जचं काय येणार आहे सांगा बरं? डायमेन्शनल फॉर्म्युला. चार्जचा डायमेन्शनल फॉर्म्युला. करंट आपल्याला माहिती आहे एम्पियर. करंट आपण कशामध्ये मोजतो? एम्पियर. त्यामुळे करंटचा डायमेन्शनल फॉर्म्युला a⁻1 आणि टाइमसाठी डायमेन्शनल फॉर्म्युला t⁻1. हा काय झालं? चार्जचा डायमेन्शनल फॉर्म्युला. समजतंय? चार्ज म्हणजेच काय? चार्ज म्हणजेच करंट इंटू काय आहे? टाइम आहे. करंट कशामध्ये मेजर करतो आपण? एम्पियर, बरोबर. त्यामुळे करंटसाठी डायमेन्शनल फॉर्म्युला a⁻1 आणि टाइमसाठी काय आलं? t⁻1, बरोबर. हे दोन्ही व्हॅल्यू मी इथं टाकतो. ही व्हॅल्यू इथं लिहितो. a⁻1 आणि इथं आहे t⁻1. ठीक आहे, आणि ह्याला डिवाइड बाय काय आहे? V म्हणजे काय? पोटेन्शियल. आणि पोटेन्शियलचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपण आत्ताच फाइंड आउट केला. हा तिथं लिहा, बरोबर. म्हणजे काय? L⁻2 m⁻1 t⁻³ आणि a⁻ किती आहे? -1. ठीक आहे, आता हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युला मिळून जाईल. तिथं लिहितो मी डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ C, बरोबर. आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युला कशाचा मिळतोय? C चा. कसा मिळणार आहे बघा इथं? L⁻2 वरती न्या, सिक्वेन्सला जाऊयात. L⁻2 वरती नेल्यानंतर काय होईल? -2 होईल. L⁻². m⁻1 वरती न्या, काय होईल? मायनस होईल. m⁻1. t⁻³ वरती न्या, काय होईल? इथं मायनस आहे, वरती गेल्यानंतर प्लस होईल. तो +3 आणि हा इथला t⁻1. 3 ने काय झालं? 4 म्हणजे t⁻² काय झाला? +4 झाला. t⁻² काय झाला? +4 झाला. ओके, पुढे बघा. L⁻2 वरती नेला, काय झालं? L⁻². m⁻1 वरती नेला, m⁻1 झाला. t⁻³ वरती नेल्यानंतर +3 होणार आहे. तो +3 आणि हा 1 म्हणजे +4 होणार. t⁻² किती झाला? 4. ओके, a⁻1 वरती नेल्यानंतर +1 होईल, बरोबर. तो +1 आणि हा +1 काय होणार आहे? +2 म्हणजे a⁻² काय आला? 2. हा झाला डायमेन्शनल फॉर्म्युला कशाचा? तर डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ C. C म्हणजे काय? कॅपॅसिटन्स. आलं लक्षात? तर हे आपण बघितलं. सेकंड क्वेश्चन एकदा चेक करतो. बघा काय आलंय? पहिल्या क्वेश्चनचं आन्सर. पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे m⁻1 to L⁻2 t⁻³ a⁻1 बरोबर आहे. आणि दुसरा आहे L⁻2 m⁻1 t⁻4 आणि a⁻2 अगदी बरोबर आहे. ठीक आहे, ओके. तर हे सगळं व्यवस्थित लिहा आणि हाच तुमचा होमवर्क आहे. हे सगळे क्वेश्चन लिहून मला पाठवायचे तुम्ही. ओके, पुढचा क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. डिफिकल्ट काय नाही, इथं तुम्हाला फक्त डायमेन्शनल फॉर्म्युला व्यवस्थित यायला पाहिजे. ते जर येत असतील तर तुम्ही कोणताही क्वेश्चन सोडवू शकता. हे बघितलं आपण डायमेन्शनल फॉर्म्युला कसा काढायचा ते. आता पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन काय आहे? check the correctness of equation S is equal to ut plus 1/2 at square. असं सांगितलं. काय सांगितलंय?
टू चेक द करेक्टनेस ऑफ इक्वेशन. आता टू चेक द करेक्टनेस ऑफ इक्वेशन काय होतं, आठवा. टू चेक द करेक्टनेस हे काय होतं, ऍप्लिकेशन होतं. कशाचं ऍप्लिकेशन हे आहे पहिलं ऍप्लिकेशन कशाचं, डायमेन्शनल अनालायसिस. अगदी बरोबर आहे. ठीक आहे, तर आपल्याला हे इक्वेशन दिलंय आणि हे इक्वेशन बरोबर आहे का हे सांगितलंय, बरोबर आहे का हे चेक करायचं. ह्याच्यासाठी आपण प्रॉब्लेम सोडवले होते. कसं सॉल्व्ह करायचं असतं सांगा बरं. लेफ्ट हँड साईडचं डायमेन्शन फाइंड आउट करायचं आणि राईट हँड साईडचे सुद्धा डायमेन्शन फाइंड आउट करायचे. दोन्ही सेम येतात का चेक करायचं. बरोबर, हे दिलेलं आहे ते इक्वेशन ऑफ मोशन आहे. त्यातल्या सगळ्या टर्म्स मी इथं लिहितो बघा. वेअर कोणत्या टर्म आहेत तुमच्या लक्षात येईल. एस इज अ डिस्प्लेसमेंट, ओके. त्याच्यानंतर यू आहे इनिशियल वेलॉसिटी, त्याच्यानंतर टी आहे टाइम, ओके. त्याच्यानंतर ए आहे ऍक्सेलरेशन, असे त्या 4 टर्म आहेत. ठीक आहे, आणि आपल्याला सांगितलं की हे इक्वेशन बरोबर आहे का ते चेक करा. कसं करतो आपण सांगा. ज्यांना येत आहे त्यांनी पटपट सॉल्व्ह करा आणि व्हिडिओ पुढे जाऊन काय करा, पुढचे न्यूमेरिकल्स बघितले तरी सुद्धा चालेल. बघा LHS ला काय दिलंय, LHS ला आपल्याला दिलंय एस. पुढे काय करतो आपण, डायमेन्शन्स ऑफ LHS. बरोबर, लेफ्ट हँड साईडचे डायमेन्शन्स आपण काय करतो, फाइंड आउट करतो. बघा LHS ला आहे एस म्हणजेच काय आहे, डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय आहे तर लेंथ आहे. बरोबर, म्हणजेच LHS ला मिळणार L⁻⁴. काय मिळालं 1. ठीक आहे, ओके. आता आपण बघूया की RHS ला काय आहे. RHS ला ते इक्वेशन दिसतं आपल्याला ut प्लस 1/2 AT². आता काय करायचं इथं आपल्याला प्रत्येक टर्मचं डायमेन्शन टाकायचं आहे. प्रत्येक टर्मचं डायमेन्शन टाकून किती येते ते काय करायचंय चेक करायचंय. ठीक आहे, मग इथं लिहितो मी therefore डायमेन्शन्स ऑफ RHS इज इक्वल टू u म्हणजेच काय आहे बघा, u म्हणजे आहे वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी आणि वेलॉसिटी. याचं डायमेन्शन काय असणार आहे, फॉर्म्युला कसा असणार आहे, सेमच असणार आहे. किंवा याचं युनिट कसं असणार आहे, सेमच असणार आहे. वेलॉसिटीचं युनिट काय, मीटर पर सेकंड. बरोबर, बघा u म्हणजे वेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड. मीटर म्हणजे लेंथ, सेकंड म्हणजे टाइम, म्हणजे L/T. बरोबर, आता ह्या गोष्टी तुम्हाला तोंडी पटपट सुटायला पाहिजे. ठीक आहे, बघा u म्हणजे वेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड, म्हणजेच काय, m म्हणजेच लेंथ, बरोबर, मीटर म्हणजेच लेंथ आणि s म्हणजे टाइम. सो L/T हे असणार आहे. इथं लिहितो मी L⁻⁴/T⁻⁴. हे झालं u चं डायमेन्शनल अनालायसिस किंवा u चं डायमेन्शनल फॉर्म्युला असं म्हणा. u चा डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणजे वेलॉसिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला. पुढे आहे t म्हणजेच काय, टाइम म्हणजेच काय आहे T⁻⁴ प्लस 1/2 चं काही डायमेन्शनल फॉर्म्युला नसणार आहे, कॉन्स्टंट आहे. पुढे आहे ए म्हणजेच काय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सॉरी, ए म्हणजे ऍक्सेलरेशन, नॉट ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ए म्हणजे काय तर ऍक्सेलरेशन आहे. ऍक्सेलरेशनचं युनिट काय असतं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर, मीटर म्हणजेच लेंथ आहे L⁻⁴ आणि सेकंड स्क्वेअर म्हणजेच काय आहे T², म्हणजे L1/T². L1/T². हे काय झालं, डायमेन्शनल फॉर्म्युला कशाचा झाला, ऍक्सेलरेशनचा. पुढे आहे T² म्हणजेच काय, टाइमचा डायमेन्शनल फॉर्म्युला. बघा T² आहे, टीचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय असणार आहे T आणि स्क्वेअर स्क्वेअर. काय होते बघा इथं, याला हे कॅन्सल झालं, याला पण हे कॅन्सल झालं. काय उरलंय बघा L⁻⁴ आणि इथं पण उरलंय L⁻⁴. ठीक आहे, L⁻⁴ आणि L⁻⁴ म्हणजेच काय, लेंथ मध्ये लेंथ ऍड केली तर डायमेन्शनल फॉर्म्युला काय होणार आहे, L⁻⁴ येणार आहे. बरोबर, ह्या दोघांची जर मी ऍडिशन केली तरी लेंथच येणार आहे. त्याच्या इंडेक्सची काय ऍडिशन होणार आहे का, नाही. इंडेक्सची ऍडिशन कधी होते, मल्टिप्लिकेशन मध्ये होते. जर हे असं असतं तर इथं L⁻² आला असतं. बरोबर, पण इथं ऍडिशन आहे त्याच्यामुळे L⁻⁴ प्लस L⁻⁴. तुम्ही जर हे 2L⁻⁴ असं लिहिलं तरी सुद्धा काही चुकणार नाही, ते पण बरोबरच आहे. पण लक्षात ठेवा ही लेंथ आहे, लेंथ मध्ये लेंथ ऍड केली तर डायमेन्शनल फॉर्म्युला काय येणार आहे, L⁻⁴ येणार. बरोबर, ओके. इथं तुम्ही असं लिहिलं तरी सुद्धा चालेल, 2L⁻⁴ प्लस L⁻⁴.
टू एल रेस टू 1 आणि नाही लिहिलं तरी तुमच्या लक्षात यायला पाहिजे लेंथमध्ये लेंथ ॲड केली तर लेंथच येणार आहे आणि त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय असणार आहे एल रेस टू 1 असणार आहे बरोबर आहे म्हणजेच डायमेन्शनल किंवा डायमेन्शन्स ऑफ आर एच एस मिळालं आपल्याला ते किती आलं एल एस टू 1 मग बघा बरं डायमेन्शन ऑफ एल एच एस एल एस टू 1 डायमेन्शन ऑफ आर एच एस एल एस टू 1 दोन्ही डायमेन्शन सेम आहेत म्हणजे दिलेलं इक्वेशन कसं आहे करेक्ट आहे इथं लिहू शकता तुम्ही therefore dimensions of LHS is equal to dimensions of RHS therefore given equation is correct ठीक आहे ओके हे झालं पुढचा क्वेश्चन तर त्याच्या पुढं बघा तीन क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले आता पुढचा क्वेश्चन बघायचा आहे ठीक आहे हे लिहायचं आहे व्यवस्थित लिहून मला व्हॉट्सअपवरती पाठवायचं आहे बघा क्वेश्चन इझी आहे डिफिकल्ट नाही आहे सोपे क्वेश्चन आहे पट सुटत आहे पुढं चेक द करेक्टनेस ऑफ इक्वेशन असं सांगितलंय परत एक आहे चौथा क्वेश्चन आहे चेक द correctness of equation काय दिला इक्वेशन f is equal to mv square upon r हे तुम्ही सुद्धा सॉल्व करू शकता अगदी सोपं आहे तुम्ही सुद्धा सॉल्व करू शकता चेक द करेक्टनेस ऑफ इक्वेशन f म्हणजे फोर्स आहे m म्हणजे मास आहे v म्हणजे वेलोसिटी आणि r म्हणजे काय आहे रेडियस आहे सोडवू शकता का नाही तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि पॉज करून सोडवायचा प्रयत्न करायचा ठीक आहे सॉल्व करून देऊ का मी बघा इकडं काय काय दिलं याच्यामध्ये वेअर एफ म्हणजे काय फोर्स बघा मी पटकन सॉल्व करणार आहे एफ म्हणजे फोर्स एम म्हणजे काय मास व्ही म्हणजे काय वेलॉसिटी बघा एकदम सोपा क्वेश्चन आहे आणि आर म्हणजे काय तर रेडियस आहे बरोबर ते इक्वेशन बरोबर आहे का चुकीचं आहे ते चेक करायचं कसं करणार लेफ्ट हँड साईडचं डायमेन्शन काढायचं राईट हँड साईडचं डायमेन्शन काढायचं दोन्ही सेम येते का चेक करायचं ठीक आहे मग इथं लिहितो मी एल एच एसला काय आहे एफ सो डायमेन्शन ऑफ एल एच एस लेफ्ट हँड साईडचं डायमेन्शन म्हणजे फोर्सचं डायमेन्शन काय होतं लक्षात ठेवायला सांगितलं प्रत्येक वेळेला एल एम टी ची पॉवर -2 बरोबर LMP ची पॉवर -2 बरोबर हे झालं तुमचं डायमेन्शन ऑफ LHS RHS काय आहे RHS आहे mv स्क्वेअर अपॉन r बरोबर फोर डायमेन्शन ऑफ RHS काय बरोबर कसं काढणार डायमेन्शन ऑफ RHS मासचं डायमेन्शन मल्टिप्लाय बाय वेलोसिटीचं डायमेन्शन डिवाइड बाय रेडियसचं डायमेन्शन बरोबर मासचं डायमेन्शन काय लिहिणार तुम्ही m⁻⁴ बरोबर पुढं वेलोसिटी म्हणजे काय मीटर पर सेकंड वेलोसिटी म्हणजे काय मीटर पर सेकंड आता किती वेळा लिहायचं मीटर पर सेकंड म्हणजे काय आहे बघा मीटर म्हणजे लेंथ सेकंड म्हणजे टाइम बरोबर हे झालं डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर वेलोसिटी ठीक आहे तसं साईडला लिहिण्याची प्रॅक्टिस करा साईडला लिहायचं आणि नंतर परत काय करा तुम्ही इथं लिहिलं तरी सुद्धा चालेल ठीक आहे ओके बघा वेलोसिटीचं काय आहे डायमेन्शन मीटर पर सेकंड म्हणजे L/T ओके आणि इथं स्क्वेअर आहे मात्र इथं स्क्वेअर आहे त्यामुळे इथं पण आपल्याला काय करावं लागेल स्क्वेअर लिहावं लागेल बरोबर विसरू नका डिवाइड बाय काय आहे रेडियस म्हणजे काय लेंथ आहे म्हणजे तिथं लिहिलं आम्ही L⁻⁴ ओके पुढं आता हे सॉल्व करावं लागेल इथं काय सांगा बरं मला याला मी पहिल्यांदा वरती नेतो बघा आता काय करतो m⁻⁴ आहे असं ठेवा ओके पुढं L⁻⁴ आणि 2 इथं काय होणार सांगा L चा स्क्वेअर होणार T⁻⁴ बरोबर इथं T चा स्क्वेअर आहे म्हणजे T चा स्क्वेअर म्हणजे काय T² होणार आणि त्याला जर वर नेलं तर मी काय होणार आहे T⁻⁻⁻ समजतंय का बघा हे L चा स्क्वेअर डिवाइड बाय T चा स्क्वेअर आहे ह्याला जर वर नेलं तर काय होणार आहे L² T चा -2 असं येणार आहे बरोबर म्हणजे तिथं लिहितो मी T चा -2 तसंच डिनॉमिनेटरला L⁻⁴ आहे ह्याला जर वर नेलं तर काय होईल L⁻⁻1 होईल बरोबर L⁻⁻1 समजतंय बघा L⁻⁴ आहे ह्याला जर वरती नेलं तर L⁻⁴ किती होईल -1 होईल आता हे सॉल्व करा बघा काय येतंय m⁻⁴
पुढं l2 आणि l-1 मल्टिप्लिकेशन असेल तर इंडेक्सची काय करायची ऍडिशन, पण इथं 2 आहे इथं -1 आहे, 2 आणि -1 ची ऍडिशन केली तर किती होणार 1, 2 मधून 1 काय होणार आहे वजा होणार आहे, म्हणजे l-1 येणार, l-1 येणार आहे आणि t किती आहे -2, बरोबर. मग बघा चेक करा त्याला LMT च्या फॉर्म मध्ये लिहूयात आपण. पहिल्यांदा l-1 m-1 आणि t-2, बरोबर. चेक करा l-1 m-1 m-1 t-2 लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड दोन्ही सुद्धा सेम आहे, याचा अर्थ हे इक्वेशन बरोबर आहे, करेक्ट आहे. ठीक आहे, याच्या खालचं तुम्ही लिहायचं काय लिहिणार, डायमेन्शन ऑफ LHS इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ RHS, देयरफॉर गिवन इक्वेशन इज करेक्ट. ठीक आहे, ओके. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. 4 क्वेश्चन झाले. क्वेश्चन नंबर 5. सुपर क्वेश्चन होता हा सुद्धा. नेक्स्ट बघूयात आता. क्वेश्चन काय दिला, चेक द करेक्टनेस ऑफ इक्वेशन सांगितलं. क्वेश्चन असा आहे, चेक the correctness of equation when frequency of vibration N of a string of length L, क्वेश्चन थोड़ा सा मोटा है, of length L having mass per unit length M kept under tension F is given by N is equal to 1/2L under root F upon M. आता क्वेश्चन वाचला तर तुम्हाला लक्षात येणार नाही, बरोबर. क्वेश्चन वाचून तुम्हाला समजणार नाही, पण इथं आपल्याला चेक द काय सांगितले, करेक्टनेस सांगितलं, एवढं तर आपल्याला लक्षात येतं, बरोबर. ओके, ऍक्च्युली हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन दुसऱ्या चॅप्टरच्या रिलेटेड आहे, पण आपल्याला इथं हा फॉर्म्युला बरोबर आहे की नाही हे फक्त आपल्याला काय करायचं चेक करायचं, ते आपण करू शकतो, बरोबर. त्यामुळे जास्त विचार करण्याची काही गरज नाही, फक्त काय काय दिलंय बघूया. चेक द करेक्टनेस ऑफ इक्वेशन व्हेन फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन n आहे, म्हणजे n म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे, n म्हणजे काय आहे फ्रिक्वेन्सी, बरोबर. ओके, फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ ए स्ट्रिंग ऑफ लेंथ L, म्हणजे L म्हणजे काय आहे लेंथ आहे, बरोबर. त्याच्यानंतर पुढे काय दिलंय, हॅव्हिंग मास पर युनिट लेंथ M, M म्हणजे मास पर युनिट लेंथ आहे, M म्हणजे मास नाही आहे, तर M म्हणजे मास पर युनिट लेंथ आहे, हे फार महत्वाचं आहे. केप्ट अंडर टेन्शन F, टेन्शन म्हणजे लक्षात ठेवा, टेन्शन म्हणजे एक प्रकारचा फोर्सच असतो, टेन्शन हा एक प्रकारचा फोर्सच आहे, बरोबर. त्यामुळे F म्हणजे लक्षात ठेवा टेन्शन म्हणजेच काय तर फोर्स. आणि आपल्याला सांगितलंय की डायमेन्शनल फॉर्म्युला फाइंड आउट करा फ्रिक्वेन्सीचा, कशाचा फ्रिक्वेन्सीचा. बघा परत एकदा सांगतो, n म्हणजे काय आहे फ्रिक्वेन्सी, L म्हणजे काय आहे लेंथ, M म्हणजे मास पर युनिट लेंथ आहे आणि F म्हणजे काय आहे तर फोर्स आहे. सोपा क्वेश्चन आहे, अवघड काय नाही, फक्त क्वेश्चन खूप मोठा दिसतोय, बाकी काय नाही. कसं सॉल्व करणार आहे बघा, इकडं सगळ्या टर्म मी व्यवस्थित सांगितलं. इथं लिहितो मी LHS, बघा इथं लिहितो LHS ला काय दिलं इथं त्यांनी N, बरोबर. तो डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ LHS, बरोबर.
आता एन म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे. आता फ्रिक्वेन्सी माहिती नसेल कदाचित तुम्हाला. फ्रिक्वेन्सी म्हणजे 1 टाइम पिरियड असतो. हे कुठंतरी वरती नोटबुकच्या समासात वरती कुठंतरी तुम्ही लिहून ठेवायचंय की फ्रिक्वेन्सी म्हणजे 1/t असतं. 1 टाइम पिरियड असतं, हे लक्षात ठेवा. बरोबर. ज्या वेळेला पुढे तुम्ही जसं 11वी-12वी कंप्लीट करत याल तसं तुम्हाला हे हळूहळू माहिती होत जाईल. फ्रिक्वेन्सी म्हणजे 1 टाइम पिरियड असतो, म्हणजे 1 टाइम किंवा रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड असतो. ठीक आहे. सो फ्रिक्वेन्सी म्हणजे 1 टाइम पिरियड जर असेल तर फ्रिक्वेन्सीचं डायमेन्शनल फॉर्म्युला काय येणार, तर 1/t⁻1 येईल. बरोबर. डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ टाइम, टाइमचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय येणार आहे, t⁻1. त्याला जर वर नेलं आपण, तर काय येईल बघा बरं, t⁻1 येईल. हा काय आहे, डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. बरोबर. मग इथं मी काय लिहितो, इथं लिहितो मी t⁻1 काय लिहितो -1 ओके. हे झालं लेफ्ट हँड साइड. ओके. पुढे बघा आता RHS ला काय काय दिलंय. RHS ला आहे 1/2L आणि अंडर रूट मध्ये आहे F/m. स्क्वेअर रूट जरी आलं तरी सुद्धा घाबरण्याचं काही कारण नाहीये. बघा व्यवस्थित सॉल्व्ह करूयात. ठीक आहे. ओके. इथे लिहा डायमेन्शन ऑफ RHS. इथे लिहितो मी डायमेन्शन्स ऑफ RHS इज इक्वल टू 1/2 चं कोणतंही डायमेन्शन नसणार आहे, कॉन्स्टंट आहे. बरोबर. 1/, मग काय येणार आहे, 1/, लेंथ आहे, लेंथ. बरोबर. 1/, लेंथ म्हणजे इथे येणार आहे L⁻1 येणार. अंडर रूट आहे तसंच ठेवायचं, स्क्वेअर रूट आहे तसंच ठेवायचं. एफ म्हणजेच काय सांगितलंय, फोर्स आहे. फोर्सचं डायमेन्शनल फॉर्म्युला आपल्याला लक्षात आहे, L_m⁻². मग इथे लिहितो मी L_m⁻²- आहे. बरोबर. इथं 1 असणार, इथं 1 असणार. डिवाइड बाय काय सांगा बरं मला, मास पर युनिट लेंथ आहे. नुसतं मास नाही, मुलं इथंच फसतात, व्यवस्थित क्वेश्चन वाचत नाही. काय आहे, एम म्हणजे मास पर युनिट लेंथ आहे. बघा, एम म्हणजे मास पर युनिट लेंथ आहे. म्हणजेच काय, मास अपॉन लेंथ आहे. मास पर युनिट लेंथ म्हणजे मास पर युनिट लेंथ. बरोबर. मग याच्यासाठी डायमेन्शनल फॉर्म्युला कसं तयार होईल, मास पर युनिट लेंथ साठी, मास साठी m⁻1 आणि लेंथ साठी L⁻1 होणार. काय होणार आहे, 1 होणार आहे. बरोबर. मास पर युनिट लेंथ आहे म्हणून m⁻1 अपॉन काय होणार आहे, L⁻1 असेल. बरोबर. ठीक आहे. आता बघा, ह्याला मी इथंच वरती नेतो, काय होईल मग, त्याला इथल्या इथं वर नेलं तर याची पॉवर काय होईल, -1 होईल, L⁻1. बरोबर. आपण व्यवस्थित सॉल्व्ह करूयात. बघा, हे आहे L⁻1 अंडर रूट, न्यूमरेटर आहे तसंच ठेवतो, फक्त काय करतो आता इथं मी L⁻1 ला वरती नेलं इथं, तर L⁻1. आता काय होईल बघा, m⁻1 आणि m⁻1 कॅन्सल. बरोबर. दोन्ही काय होईल, कॅन्सल होईल. त्याला जर मी आता अजून वर नेलं तर काय होईल, त्याची पॉवर प्लस होईल. L⁻1 ला वर नेलं तर त्याची पॉवर काय होईल, प्लस होईल. बरोबर. प्लस जर झाली तर तिथं बघा काय येणार आहे, चेक करा. इथे लिहितो मी डायमेन्शन्स ऑफ RHS इज इक्वल टू 1/L⁻1 आहे तसंच अंडर रूट. बघा, इथं ऑलरेडी L⁻1 आहे आणि हा L⁻1 जर वरती गेला तर प्लस होईल. पण इथं ऑलरेडी 1 आहे L⁻1 आणि खालचा एक वरती गेला तर L⁻1 झाला. या दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं तर इंडेक्सची ऍडिशन म्हणजे L चा काय होईल, तर स्क्वेअर होईल. बरोबर. काय होईल, L² होणार आहे. म्हणजे इथं येईल L² आणि इथं आतमध्ये बघा काय, t⁻2. बरोबर. ओके. आता इथं बघा, इथं एक मुलांना लक्षात येत नाही की आता स्क्वेअर रूट कसा काढायचा किंवा स्क्वेअर रूट कसं जाणार. सोपं आहे. आता t⁻2 ला जर मी डिनॉमिनेटरला आणलं, तर काय होईल सांगा बरं, त्याची पॉवर मायनस आहे, काय होईल, प्लस होईल. समजतं. L² आहे आणि t⁻2 आहे. ह्याला जर मी डिनॉमिनेटरला आणलं म्हणजे L² च्या डिनॉमिनेटरला आणलं तर त्याची पॉवर काय होईल, प्लस होईल. बरोबर. काय होणार आहे, प्लस.
म्हणजेच काय होईल एल स्क्वेअर डिवाइड बाय टी स्क्वेअर असं होईल. कळालं? बरोबर याला वर नेलं तर हे मिळतंय काय मिळतंय पॉवर काय होणार -2 होणार आणि खाली आणलं तर प्लस होणार. आता बघा अंडर रूट मध्ये दोघांचं पण स्क्वेअर आहे. अंडर रूट मध्ये स्क्वेअर असेल तर स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर दोन्ही सुद्धा निघून जातात. बरोबर अंडर रूट मध्ये स्क्वेअर असेल तर स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर दोन्ही सुद्धा निघून जातात. म्हणजेच काय होणार हे 1/n⁻1 तसंच राहील. इंटू आहे ना मल्टिप्लाय पण काय होणार आहे l⁻1 बरोबर आणि डिवाइड बाय काय होणार आहे t⁻1. स्क्वेअर रूट निघून गेलं म्हणजेच काहीच उरणार नाही. काहीच नाही म्हणजेच काय असणार आहे 1 असणार. मग l आणि l हे कॅन्सल होणार आणि उरणार 1/t⁻1. आता ह्या t⁻1 ला वर नेल्यानंतर t⁻1. हे इथं सुद्धा डायरेक्ट सुटलं असतं आपल्याला. इथं जर स्क्वेअर रूट काढलं असतं तर काय आलं असतं l⁻1 आणि t⁻1 असं आलं असतं. डायरेक्ट स्क्वेअर रूट काढलं असतं तरी पण आलं असतं पण काही स्टुडंटला लक्षात आलं नसतं म्हणून जरा 2 स्टेप वाढवलंय. याचं स्क्वेअर रूट काय येणार आहे l⁻1 आणि t⁻1 असं आहे. मग तर l⁻1 आणि l⁻1 कॅन्सल झाला असतं आणि t⁻1 डायरेक्ट कॅन्सल मिळाला असतं आपल्याला. ठीक आहे पण 2 स्टेप इथं वाढवलं. आता बघा डायमेन्शन ऑफ RHS आले t⁻1 आणि डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर LHS t⁻1 दोन्ही सुद्धा सेम आहे. LHS आणि RHS चा डायमेन्शनल फॉर्म्युला सेम आहे बरोबर. त्यामुळं दिलेलं इक्वेशन हे कसं आहे करेक्ट आहे. शेवटी तुम्ही लिहायचंय मुलं लिहित नाही आहेत हे काय लिहिणार ह्याच्या खाली डायमेन्शन्स फॉर्म्युला ऑफ LHS इज इक्वल टू डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ RHS and therefore the given equation is correct असं लिहायचं आहे. ठीक आहे ओके. तर हा क्वेश्चन इथं संपला. हे झालं क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन नंबर 6 बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 6 नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 का है f इज इक्वल टू 8t प्लस bt स्क्वेअर where काय दिलं बघा t इज इक्वल टू टाइम आहे f इज इक्वल टू फोर्स आहे. फाइंड डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ A and B. बघा क्वेश्चन काय दिला इथं त्यांनी f इज इक्वल टू 80 प्लस bt स्क्वेअर वेअर t म्हणजे दिलंय आणि टाइम आहे f म्हणजे काय ते फोर्स दिलेला आहे आणि डायमेन्शनल फॉर्म्युला सांगितला a आणि b चा फाइंड आउट करायला. a आणि b चा डायमेन्शनल फॉर्म्युला इथं फाइंड आउट करायचा. ठीक आहे ओके. डायमेन्शनल फॉर्म्युला कसा फाइंड आउट करतो या टाइपचं पण एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. डायमेन्शनल फॉर्म्युला फाइंड आउट करायचा असेल एखादं इक्वेशन दिलेलं असेल तर त्याच्यामध्ये आपण काय करतो प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी यूज करतो. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी आठवा. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय होतं प्रत्येक टर्मचं डायमेन्शन्स कसं असतं सेम असतं. हे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बरोबर. प्रत्येक टर्मचं डायमेन्शन कसं असतं सेम असतं. बरं गिवन मध्ये त्यांनी दिलं f इज इक्वल टू 80 प्लस bt स्क्वेअर बरोबर. a आणि b ह्या दोघांचं काय करायला सांगितलं आपल्याला त्यांनी डायमेन्शन्स फाइंड आउट करायला सांगितलं बरोबर किंवा डायमेन्शनल फॉर्म्युला. तर प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी मध्ये आपण शिकलोय. हा जो क्वेश्चन आहे तो प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीचा आहे. ठीक आहे. प्रत्येक टर्मचं डायमेन्शन कसं असतं सेम असतं किंवा इक्वल असतं. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी मध्ये आपण हे शिकलोय. म्हणजेच काय तर फोर्सचं डायमेन्शन आणि ह्या पहिल्या टर्मचं डायमेन्शन सेम असतं. तसंच फोर्स आणि ह्या टर्मचं डायमेन्शन कसं असणार सेम असणार. तसंच ह्या टर्मचं आणि ह्या टर्मचं डायमेन्शन सुद्धा कसं असणार आहे इक्वल असणार आहे किंवा सेम असणार बरोबर आहे. मग पहिल्यांदा तुम्हाला a चं डायमेन्शन सपोज काढायचं तर तुम्ही कसं लिहिणार इथं असं लिहिणार आपण बघा डायमेन्शन्स ऑफ 80 बरोबर ह्या टर्मचं डायमेन्शन
इज इक्वल टू ह्या टर्मचं डायमेन्शन, डायमेन्शन्स ऑफ एफ. करेक्ट आहे का? आपण सोडवलंय बघा, हे सोडवलंय, या टाईपचे क्वेश्चन सोडवले आपण. हे कसं लिहितो परत आपण? डायमेन्शन ऑफ एटी म्हणजेच काय? डायमेन्शन ऑफ ए इंटू डायमेन्शन ऑफ टी. बरोबर, सोडवलंय आपण या टाईपचं क्वेश्चन. डायमेन्शन ऑफ ए इंटू डायमेन्शन ऑफ टी. ठीक आहे, इज इक्वल टू काय आहे? डायमेन्शन ऑफ एफ आर. बरोबर, ओके. आता बघा, आपल्याला डायमेन्शन ऑफ ए, एचं डायमेन्शन फाइंड आउट करायला सांगितलं, बट इथं डायमेन्शन फॉर्म्युला ऑफ ए असं नाही, मग हे आहे असंच राहील. ठीक आहे, इथं लिहितो मी डायमेन्शन्स ऑफ ए. डायमेन्शन ऑफ टी, टीचं डायमेन्शन काय असणार आहे? टी म्हणजे टाइम आहे, टाइमचं डायमेन्शन टी रेस टू 1, टी रेस टू 1. ठीक आहे, इथं आहे डायमेन्शन ऑफ एफ. एफ म्हणजे काय? फोर्स. फोर्सचं डायमेन्शन आपल्याला माहित आहे, एल एम टी ची पॉवर -2. बरोबर, ओके. पुढं इथं मल्टिप्लाय आहे, हे डायमेन्शन इथं मल्टिप्लाय आहे, तिकडच्या बाजूला न्या, तिकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजे काय मिळेल बघा? डायमेन्शन्स ऑफ ए इज इक्वल टू क्या आहे? एल एम टी ची पॉवर -2 डिवाइड बाय टी ची पॉवर 1. बरोबर, हे इकडच्या बाजूला आणलं, डिवाइड झालं. त्याला आता वरती न्या, वर गेल्यानंतर काय होईल? टी रेस टू -1. तो टी रेस टू -1 आणि टी रेस टू -2. मल्टिप्लिकेशन, इंडेक्सचे ॲडिशन, -1 आणि -1 चे -3. आता मला वाटतं हे तुम्हाला कळालेलं असेल. बरोबर, त्याला जर वर नेलं आपण तर काय होणार आहे बघा? एल रेस टू 1, एम रेस टू 1, टी रेस टू -2 आणि ह्याला वर नेल्यानंतर हे टी रेस टू -1. समजतंय? ओके. मल्टिप्लिकेशन, इंडेक्सचे ॲडिशन, -2 आणि -1 -3. हे झालं डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ ए. हे झालं डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ ए. सिमिलरली डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ बी फाइंड आउट करायचं. काय करायचं? डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ बी फाइंड आउट करायचं. बघा, इकडे लिहितो मी. कसं लिहिणार आहे? डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ बी टी. बरोबर, बी टी स्क्वेअर, बी टी स्क्वेअर इज इक्वल टू डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ एफ. बरोबर, डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ एफ. ठीक आहे, ह्याला आणि ह्याला काय करूया? इक्वेट करूया, त्याचं डायमेन्शनल फॉर्म्युला इक्वेट करूया. बरोबर, त्याला कसं लिहिणार आता? डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ बी इंटू डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ टी स्क्वेअर. मग आता डायरेक्ट लिहितो डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ बी, डायरेक्ट लिहितो मी इथं इंटू टी स्क्वेअरचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय असणार आहे? कॅपिटल टी रेस टू 2 असणार आहे. बरोबर, कॅपिटल टी रेस टू 2 असणार आहे. आणि फोर्सचा आपल्याला माहिती आहे एल एम टी ची पॉवर -2. इकडे मल्टिप्लाय, टी स्क्वेअर मल्टिप्लाय, तिकडे न्या, डिवाइड होईल. म्हणजे काय आहे सांगा? डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ बी काय मिळेल मग? एल एम टी रेस टू -2 डिवाइड बाय काय आहे? टी स्क्वेअर. त्याला जर वर नेलं तर काय होईल? याची पॉवर मायनस होईल. बरोबर आहे, समजतंय? टी स्क्वेअरला जर वरती नेलं तर ह्याची पॉवर काय होणार? टी रेस टू -2. ऑलरेडी वरती एक टी रेस टू -2 आहे, मग टी रेस टू -2 आणि हा टी रेस टू -2, टी रेस टू किती होणार? -4. बघा, खूप सोपं आहे हे, इझी आहे. फक्त इथं तुम्हाला इंडेक्सचे नियम माहिती असायला पाहिजे. बरोबर, म्हणजेच काय येणार आहे? एल रेस टू 1, एम रेस टू 1, याला वरती नेलं तर टी रेस टू -4 असं येईल. फिनिश. हे झालं डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ बी. एकदा चेक करतो. 1 1 -4 बरोबर आहे, आणि 1 1 -3 1 1. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे. त्या टाईपचे पण आपण क्वेश्चन्स घेतलेले आहेत. बरोबर, फॉर्म्युला कसा तयार करायचा हे आपण शिकलोय. क्वेश्चन कसं आहे? क्वेश्चन थोडासा मोठा वाटेल तुम्हाला, किंवा त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन जास्त मोठं वाटेल. शेवटचा क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व करा. ज्यांना खूप डिफिकल्ट वाटत असेल आणि तो क्वेश्चन नाही केला तरी सुद्धा चालेल. ज्यांना मात्र सॉल्व करायची इच्छा आहे त्यांनी सॉल्व केला तरी सुद्धा चालेल. ओके, 7वा क्वेश्चन आहे. बघा, इथे लिहितो मी. फाइंड
the relation, find the relation between T, P, E and rho where काय दिलं बघा, टी म्हणजे टाइम पिरियड आहे, त्याच्यानंतर सॉरी असं लिहिलेलं आहे मी, वेअर टाइम पिरियड टी इज डिपेंड असं लिहिलं, इज डिपेंड ऑन प्रेशर त्याच्यानंतर डेन्सिटी अँड एनर्जी दिलेलं आहे. ठीक आहे, काय दिलेलं बघा, फाइंड द रिलेशन बिटवीन टी, पी, ई अँड रो असं सांगितलं. वेअर टाइम पिरियड टी इज डिपेंड म्हणजे टी इज इक्वल टू इक्वेशन यायला पाहिजे, एवढं तर आपल्या लक्षात येत. बरोबर, टाइम पिरियड टी इज डिपेंड ऑन प्रेशर, डेन्सिटी अँड एनर्जी असं सांगितलं. सुरुवात कशी करतो आपण, आपल्याला माहिती आहे कसं करतो आपण, टी इज डिपेंड सांगितलं. बरोबर, टी इज डिपेंड ऑन म्हणलंय म्हणजे टी इज इक्वल टू असं इक्वेशन येणार. टी इज डिपेंड ऑन काय सांगितलंय, पहिलं आहे प्रेशर म्हणजे पी रेस टू एक्स म्हणतो. पुढं टी इज डिपेंड अपॉन काय सांगितलंय, डेन्सिटी म्हणजे तिथं रो रेस टू वाय म्हणतो. परत टी इज डिपेंड अपॉन एनर्जी म्हणलंय, ई रेस टू झेड असं म्हणतो. परत आपण काय करतो, टी इज इक्वल टू त्या सगळ्या टर्म काढून टाकतो, इज इक्वल टूचा साईन एक कॉन्स्टंट येतो आणि त्याच्या पुढे आपण काय करतो, पी रेस टू एक्स, रो रेस टू वाय आणि ई रेस टू झेड, याला इक्वेशन नंबर आपण 1 म्हणतो. हे खूप महत्त्वाचं इक्वेशन असतं, आपल्याला माहिती आहे, आपण शिकलोय हे. बरोबर, ठीक आहे. आता पुढं काय करायचं असतं आपल्याला माहिती आहे, प्रत्येक टर्मचा आपण काय करतो, डायमेन्शनल फॉर्म्युला सबस्टिट्यूट करत जातो. बरोबर, इक्वेशन 1 मध्ये इथं तुम्ही लिहायचं आहे सबस्टिट्यूट किंवा पुट द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ ईच टर्म. ओके, इकडे काय बघा, टाइम आहे, टाइमसाठी डायमेन्शनल फॉर्म्युला काय असणार आहे, एल रेस टू 0, एम रेस टू 0 आणि टी रेस टू 1. बरोबर, ठीक. पुढं के साठी डायमेन्शनल फॉर्म्युला येणार नाही कारण की तो कॉन्स्टंट आहे. पुढं आहे पी रेस टू एक्स आहे. पी म्हणजेच काय सांगितलं बघा, पी म्हणजे आहे प्रेशर, इकडच्या साईडला मी सॉल्व्ह करून देतो. प्रेशर म्हणजेच काय असतं, फोर्स अपॉन एरिया. फोर्स म्हणजेच काय असतं, डायमेन्शनल फॉर्म्युला एल एम टी ची पॉवर -2 आणि डिवाइड बाय एरिया म्हणजेच काय असणार आहे, युनिट तसं मीटर स्क्वेअर, मीटर म्हणजे लेंथ म्हणजे एल रेस टू 2. बरोबर आहे, एल रेस टू 2 आणि एल हे कॅन्सल होईल, एक एल शिल्लक राहील तो वर जाणार आहे म्हणजे एल रेस टू -1, एम रेस टू 1 आणि टी रेस टू -2. हा काय आला डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर प्रेशर. कळालं बघा, फोर्स अपॉन एरिया, एल एम टी ची पॉवर -2, एरिया म्हणजे मीटर स्क्वेअर म्हणजे लेंथचा स्क्वेअर, एक एल कॅन्सल झाली आणि एक वर नेली -1 1 -2. ओके, ते इथे लिहितो मी, एल रेस टू -1, एम रेस टू 1, टी रेस टू -2. पुढं रो म्हणजेच काय आहे, डेन्सिटी म्हणजेच मास अपॉन व्हॉल्यूम, मास म्हणजेच एम रेस टू 1. बरोबर, आणि व्हॉल्यूम म्हणजेच एल क्यू, मागाशी पण आपण बघितलं होतं. बरोबर, म्हणजेच काय लिहितं वर. ठीक आहे, याला थोडंसं अजून सॉल्व्ह करतो, याला वरती नेतो. या वर नेल्यानंतर काय सांगा बरं, एम रेस टू 1 आणि एल रेस टू -3 असं येईल. करेक्ट. ओके, इथं लिहितो मी एम रेस टू 1 आणि एल रेस टू -3. ठीक आहे, इथं काय आहे, इथं राहिलं एक्स. बरोबर, पॉवर किती आहे, पी ची पॉवर एक्स, रो ची वाय आहे त्यामुळे इथे येणार आहे वाय. ओके, पुढे आहे ई म्हणजेच काय, एनर्जीसाठी काय आहे बघा, मला सांगा मला. एनर्जी म्हणजेच वर्क म्हणजेच फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, एनर्जी म्हणजेच वर्क म्हणजेच फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे आता शिकलोय आपण. फोर्स एल एम टी ची पॉवर -2
आणि इकडं आहे डिस्प्लेसमेंट म्हणजेच l⁻⁴ करेक्ट. त्यांना माहिती त्यांनी पटपट पटपट सॉल्व्ह करून पुढे जायचंय. पुढं l⁻⁴ आणि l⁻⁴ किती होणार 2 बरोबर. मल्टिप्लिकेशन इंडेक्सचे ॲडिशन. ओके m⁻⁴ आणि t⁻². हे काय झालं एनर्जीचं लिमिट 2 1 -2 ते इथे लिहितो l⁻², m⁻⁴ आणि t⁻². ठीक आहे. ओके आता हे थोडंसं सॉल्व्ह करायचंय. हे पुढे अजून थोडं सोडवावं लागेल आपल्याला. काय तिथं आहे k. ओके बघा इकडं l⁻⁻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 ⁻
टू इथं काय लिहायचं राहील बघा बरं झेड आहे बरोबर. ओके काय बघा बरं एल रेस टू मायनस वन इंटू एक्स म्हणजेच एल रेस टू मायनस एक्स बरोबर आहे का. चेक करा एल रेस टू मायनस वन आणि ब्रॅकेटचा इंडेक्स एक्स आहे. मग इथं कसं सॉल्व्ह करायचं मी त्या दिवशी शिकवलं ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी पाठीमागचं लेक्चर बघायचं आहे. एल रेस टू मायनस वन इंटू परत इंडेक्स आहे एक्स म्हणजेच एल रेस टू मायनस एक्स. इथं एल रेस टू मायनस थ्री आणि परत त्याचा इंडेक्स आहे वाय म्हणजेच काय होणार आहे मायनस थ्री वाय आणि पुढं एल रेस टू टू आणि इथं झेड आहे म्हणजेच प्लस टू झेड प्लस काय होईल टू झेड बरोबर. पाठीमागचं लेक्चर ज्यांनी बघितलं त्यांनाही व्यवस्थित सुटेल. पुढं एम रेस टू वन आणि परत इंडेक्स आहे एक्स म्हणजेच एम रेस टू एक्स पुढं एम रेस टू वन आणि वाय म्हणजेच प्लस वाय एम रेस टू वन आणि झेड म्हणजेच प्लस झेड बरोबर. ओके कारण की तिन्ही ब्रॅकेटचं इथं मल्टिप्लिकेशन आहे बरोबर. मल्टिप्लिकेशन असल्यामुळे इंडेक्सची मी इथं ॲडिशन करत गेलो. पुढं टी रेस टू मायनस टू एक्स पुढं टी रेस टू मायनस टू झेड म्हणजे मायनस टू अलग लक्षात. इकडे काय बघा एल रेस टू झिरो एम रेस टू झिरो आणि टी रेस टू काय वन ठीक आहे. ओके ह्याच्यानंतर काय करतो आपण कंपॅरिझन करतो. ह्याच्यानंतर आपण काय करतो कंपॅरिझन. कसं कंपॅरिझन करतो आपण इकडं एल त्याचा इंडेक्स इक्वेट करायचा इकडं एम याचा इंडेक्स इक्वेट करायचा इकडं टी याचा इंडेक्स इक्वेट करायचा आणि नंतर एक्स वाय झेडची किंमत काय करायची फाइंड आउट करायची बरोबर. म्हणजेच काय येणार आहे इथं सांगा बरं मला. पहिल्यांदा घेऊयात आपण एल आणि इकडचा एल त्याचा इंडेक्स इक्वेट करू म्हणजे मायनस एक्स मायनस थ्री वाय प्लस टू झेड इज इक्वल टू झिरो पहिलं इक्वेशन. दुसरं इक्वेशन एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू झिरो एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू झिरो आणि तिसरं मायनस टू एक्स मायनस टू झेड इज इक्वल टू काय येणार आहे वन इज इक्वल टू काय येणार आहे. असे तीन इक्वेशन्स मिळतील. आता हे तीन इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला एक्स वाय झेडची किंमत मिळू शकते. आता काय करता येईल याच्यामध्ये ह्या इक्वेशनला मी 3 न मल्टिप्लाय करतो. ह्या इक्वेशनला 3 न मल्टिप्लाय करतो म्हणजे काय येईल बघा 3x प्लस 3y प्लस 3z. आता इथून पुढचं जे कॅल्क्युलेशन आहे हे सगळं 10वीच्या बेसवरचं आहे म्हणजे तुम्ही 10वीच्या टाईपचे इक्वेशन्स सॉल्व्ह केलेले असतील सगळं त्याच्यावरती एक्स वाय झेडची किंमत काढायची आणि किंमत काढून या इक्वेशनमध्ये टाकली की फॉर्म्युला तयार होणार आहे लक्षात ठीक आहे. ओके 3x प्लस 3y प्लस 3z ह्या इक्वेशनला मी 3 न मल्टिप्लाय केलं इक्वेशन आलं. हे इक्वेशन मी इथं लिहितो आणि त्याच्यावरून मग काय करतो मी याची ॲडिशन सबट्रॅक्शन करतो काय होतंय बघायला. हे इक्वेशन ह्याच्या खाली लिहिल्यानंतर काय येईल बघा बरं 3x प्लस 3y प्लस 3z इज इक्वल टू झिरो. काय करावी लागेल यांची जर ॲडिशन केली तर 3y कॅन्सल होऊन जाईल बरोबर. एक टर्म कॅन्सल होईल याची मी ॲडिशन करतो ह्याला हे कॅन्सल झालं मग काय ते बरोबर 3x आणि मायनस एक्स 3x मधून x गेला तर 2x होईल 3z आणि 2z प्लस 5z इज इक्वल टू काय आलं 0. आता हे आलेलं इक्वेशन ह्याच्या खाली ठेवतो हे आलेलं इक्वेशन ह्याच्या खाली ठेवतो बरोबर. काय होतं मग 2x प्लस 5z इज इक्वल टू काय आहे 0. काय करूया त्याची ॲडिशन केले तर हे मायनस 2x आणि प्लस 2x कॅन्सल होतील बरोबर. 5z मधून 2z गेले 3z बरोबर आणि इज इक्वल टू
1 आलं. झेडची व्हॅल्यू मिळाली 1/3. 3 इकडं मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर डिवाइड झाले. झेड इज इक्वल टू 1/3 मिळालं. ओके. हो. आता पुढं आता ही झेडची किंमत आपण काय करूया तिथं टाकूया या इक्वेशनमध्ये. म्हणजे आपल्याला एक्सची किंमत मिळेल. बघा कशी मिळणार. 2x + 5 झेड किती आलाय 1/3 इज इक्वल टू 0. हे काय येणार आहे सांगा. 2x + 5/3 इज इक्वल टू 0. 5/3 इकडं प्लस आहे तिकडे गेल्यानंतर काय होईल -5/3 होईल. म्हणजे 2x इज इक्वल टू -5/3. पुढं 2 इकडं मल्टिप्लाय तिकडे गेल्यानंतर काय होईल डिवाइड होईल. डिवाइड होणार म्हणजेच 3 ला मल्टिप्लाय होणार आहे. बरोबर. डिवाइड होणार आहेत म्हणजे 3 ला जाऊन मल्टिप्लाय होणार आहे म्हणजे 3 मध्ये 6 होणार. x इज इक्वल टू -5/6 झालं. x ची व्हॅल्यू मिळाली. x मिळाला, z मिळाला. आता काय राहिलं आपल्याला y कॅल्क्युलेट करायचं आहे. x आणि z ह्या दोन्ही पण व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये टाकूया. या इक्वेशन मध्ये टाका. काय येईल बघा बरं. हे इथं सॉल्व्ह करतो मी. बघा पहिल्यांदा इक्वेशन लिहितो मी. x + y + z इज इक्वल टू 0. ठीक आहे. x ची किंमत आहे -5/6 ती इथं लिहितो. y माहिती नाही आहे आणि z आहे +1/3 इज इक्वल टू 0. बरोबर. डिनॉमिनेटर सेम करायचा आहे म्हणजे एलसीएम काढायचा आहे. तुम्ही शिकला असाल डिनॉमिनेटर कसा सेम करायचा. बरोबर. इथं 6 आहे, इथं 3 आहे. इथं 6 येण्यासाठी इथं 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर. इथं 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. इथं y आहे. y ला डिनॉमिनेटरला काहीच नाही आहे म्हणजे इथं पण 6 यायला पाहिजे. बरोबर. म्हणजेच डिनॉमिनेटर मी समजा किती आणला 6 डिनॉमिनेटर आणला म्हणजे इथं काय काय येणार आहे सांगा बरं मला. इथं -5 याचा डिनॉमिनेटर 6. बरं ठीक आहे असं लिहितो. असं लिहितो -5/6 प्लस y ला डिनॉमिनेटर 6 येण्यासाठी वरती सुद्धा काय करावं लागेल. y ला 6 न मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे 6y/6. त्याला डिनॉमिनेटर काय नाही ना म्हणजे 1 आहे. म्हणजे काय करावं लागेल याला 6 मल्टिप्लाय करावं लागेल या 1 ला. वरती सुद्धा 6 न मल्टिप्लाय करावं लागतं. प्लस इथं 3 आहे. इथं 6 आणण्यासाठी इथं 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. मग वरती सुद्धा 2 न मल्टिप्लाय केलं म्हणजे 2 डिवाइड बाय काय आलं 6 आलं इज इक्वल टू 0. 6 कॉमन घेतले आणि तिकडं नेले. 6 कॉमन घेतले आणि पलीकडच्या बाजूला गेल्यानंतर काय होईल 0 ला मल्टिप्लाय होतील आणि 0 होऊन जाईल. मग उरणार काय फक्त -5 + 6y + 2 इज इक्वल टू 0. बरोबर. -5 आणि 2 5 मधून 2 गेले -3 उरतील. 6y - 3 इज इक्वल टू 0. 3 तिकडच्या बाजूला नेले प्लस झाले. 6y इज इक्वल टू 3. y इज इक्वल टू 6 इकडे मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर डिवाइड झाले 3 डिवाइड बाय 6 म्हणजे y इज इक्वल टू किती आलं 1/2 आहे. तिन्ही पण व्हॅल्यू मिळाल्या. x इज इक्वल टू -5/6 y ची 1/2 आणि z 1/3 आलेल्या तिन्ही सुद्धा किमती आपण इथे टाकून आपल्याला फॉर्म्युला मिळून जाईल. देअरफॉर t इज इक्वल टू k p रेज टू x आहे. x किती आहे -5/6 -5/6 इंटू रो रेज टू काय y किती आहे 1/2 म्हणजे इथे लिहितो 1/2 आणि e रेज टू z किती आहे 1/3. हा झाला तुमचा फायनल फॉर्म्युला. लक्षात. ठीक आहे. तर हा झाला क्वेश्चन नंबर 7. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण इथेच संपवूया. 7 क्वेश्चन बघितले व्यवस्थित सॉल्व करा. शेवटचा क्वेश्चन थोडासा कॅल्क्युलेशनमध्ये टफ वाटत असेल पण ते पण कॅल्क्युलेशन तुम्हाला 10वी पर्यंत बऱ्यापैकी झालेलं आहे. इक्वेशन फक्त सॉल्व करायचे होते. व्यवस्थित सॉल्व करा आणि माझ्या व्हॉट्सअपवरती मला होमवर्क म्हणून पाठवा. ठीक आहे. तोपर्यंत स्टडी करत राहा. व्हेरी ऑल द बेस्ट.